फादर पेद्रो अरुपे हे येशू संघियाचे सुपिरियर जनरल होते. त्यांनी आपल्या डायरीमध्ये एक अनुभव लिहून ठेवलेला आहे की चमत्कार शक्य आहे का हे पाहण्यासाठी त्यांना लूट्स शहरामध्ये पाठवण्यात आलं होतं आणि त्यांच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष चमत्कार घडताना त्याने पाहिला की अतिशय विकलांग असलेला माणूस व्हीलचेअरवरती स्वयंसेवकाने आणलेला आणि हातामध्ये अतिपवित्र साक्रामेंट असलेले धर्मगुरू त्याच्यासमोर उभे असलेले आणि पेद्रो अरुपे 20-22 वर्षांचा तरुण त्या ठिकाणी खुर्ची टाकून बसलेला निरीक्षण करत आणि त्याच्या डोळ्यासमोर हा चमत्कार घडला की ज्या क्षणाला फादरांनी साक्रामेंट उंचावलं आणि त्या माणसाला आशीर्वाद दिला तेव्हा एखादी स्प्रिंग उडावी त्याप्रमाणे तो माणूस त्या व्हीलचेअरमधून टुनकन उडी मारून बाहेर आला आणि आनंदाने बेहोश होऊन नाचू लागला. चमत्कार चमत्कार अशी आरोळी मारण्यात आली आणि तो लोकांमध्ये गायब झाला. पेद्रो अरुपे आपल्या रूमवर आले. रात्रभर डोळ्यांना डोळा लागत नव्हता कारण 2 चित्रे त्याच्या डोळ्यासमोर उभी होती. साक्रामेंट उंचावणारे धर्मगुरू आणि स्प्रिंगप्रमाणे टुनकन उडी मारून व्हीलचेअरमधून बाहेर येणारा माणूस आणि त्याच्या पलीकडे होती लूट्स मातेची इमाज. चमत्कार शक्य आहे ह्याच्यावरती त्याने शिक्कामोर्तब केला. 3 महिन्याच्या आत मेडिकल कॉलेज सोडून दिलं. येशू संघियामध्ये ते दाखल झाले. हा होता परमेश्वराच्या सामर्थ्याला दिलेला सकारात्मक असा प्रतिसाद. दुर्दैवाने पेत्राच्या हातून जेव्हा अशा प्रकारचा पहिला चमत्कार घडला की तो लंगडा भिकारी आनंदाने बेहोश होऊन मंदिरात गेला आणि परमेश्वराची स्तुती गाऊ लागला, त्यावेळेला तो चमत्कार पाहून आपलं परिवर्तन करून घेण्याऐवजी शास्त्री, परुषी, वडीलजन, याजक आश्चर्य करू लागले आणि त्यांना विरोध करू लागले. एवढंच नाही तर त्यांनी त्यांना ताकीद दिली की ह्यापुढे येशूच्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही त्यांनी बोलू नये. मात्र त्या पार्श्वभूमीवरती पेत्राने दिलेलं उत्तर किती सुंदर आहे. देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तुम्हीच ठरवा, कारण जे आम्ही पाहिले आणि ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. काय प्रचंड असा प्रतिसाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याला प्रेषितांनी दिलेला आहे. पहा, शुभवर्तमानामध्ये एकूण 3 घटनांचा सारांश आपल्याला देण्यात आलेला आहे की ह्या सगळ्या 3ही घटना ह्याच आठवड्यात आपल्यासमोर सादर करण्यात आलेल्या आहेत. पहिली घटना मरिया मग्दालिया हिला झालेलं पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन. दुसरी घटना अम्माऊसच्या वाटेवरती असलेल्या शिष्यांना झालेलं येशूचं दर्शन. आणि तिसरी घटना 11 प्रेषितांना झालेलं प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन. आणि ह्या 3ही लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती कशा प्रकारे विश्वास ठेवलेला आहे किंवा अविश्वास दाखवलेला आहे ते आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. आपण मात्र स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की एवढं पुनरुत्थित ख्रिस्ताविषयी आपण ऐकतो, वाचतो, बोलतो, एवढे चमत्कार आजूबाजूला घडताना आपण पाहतो, तरी देखील आपण मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवायला कधीकधी तयार नसतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे खऱ्या विश्वासाची, अढळ अशा श्रद्धेची देणगी मागूया.